गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सर्व गुरुवर्यांना सादर प्रणाम। पूर्णार्थ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत। आपल्या बाळाचे बोबडे बोल माता कौतुकानं ऐकते, समजून घेते आणि त्याला शाबासकीही देते। तसेच तुम्हीही माझे हे विचार कौतुकाने ऐकून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहात, त्यामुळं मला हा भाग सादर करताना खूप आनंद होत आहे। या माध्यमातून भगवद्गीतेतील काही महत्त्वाची तत्त्व तुम्हा सर्वांपर्यंत पोचवावी व त्यानुसार आजच्या व्यावहारिक जगात आपलं आचरण कसं करावं हे सांगण्याचा प्रयत्न मी यातून करत आहे। तुम्हा सर्वांचे मी मनापासून आधीच आभार मानते। आपला असाच पाठिंबा सतत मला मिळत राहो। मागच्या भागात आपण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आणि गहना कर्मणो गतिही या दोन वचनांचा विचार केला। माणसाला कर्माबाबत पूर्ण स्वातंत्र्य अधिकार आहे, पण कर्माची गती म्हणजेच त्यापासून मिळणाऱ्या फळावर माणसाचा अधिकार नाही। म्हणजेच आपल्याला मिळणारी कर्मफलं किती, केव्हा, कशी, कुठं मिळतील हे सांगता येत नाही। त्यामुळे माणूस नेहमी संभ्रमात पडतो। भगवंत म्हणतात की गहना कर्मणो गतिही, कर्माची गती ही अगाध आहे, अनाकलनीय, गूढ, अगम्य आहे। साहजिकच माणूस आपल्या तर्कानुसार, विचारानुसार एखाद्या कर्माचं फळ काय, किती मिळेल आणि त्यातून आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचाच विचार करत राहतो। असा कर्मफळाचा विचार मनात आला की सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व माणूस आपलं कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय याबाबत योग्य निर्णय करूच शकत नाही आणि परिणामी त्याला अत्यंत विपरीत परिणाम भोगावे लागतात। अर्जुनाच्या बाबतीतही असाच संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला होता। युद्धभूमीवर शत्रुपक्षात समोर उभे ठाकलेले भाऊ, गुरु, मित्र, इतर आप्तेष्ट पाहून त्याला विषाद झाला। अत्यंत मोहग्रस्त आणि गोंधळलेल्या मनस्थितीत त्यानं युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। शस्त्रही खाली ठेवलं। मरण आलं तरी चालेल, भिक्षा मागण्याची वेळ आली तरीही चालेल, पण हे युद्ध करायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं। क्षत्रियाचा युद्धधर्म श्रेष्ठ की गुरूंच्या, ज्येष्ठांच्या प्रती ठेवावा लागणारा सेवाधर्म श्रेष्ठ याचा त्याला निर्णय घेता येईना। वास्तविक पाहता दोन्हीही कर्तव्यकर्म सारखीच महत्त्वाची आणि श्रेष्ठच होती आणि अशा समान तुल्यबळ कर्तव्यांच्या मधलं कोणतं श्रेयस्कर हे ठरवणं त्याला कठीण वाटलं। त्यावेळी भगवंतांनी त्याला कर्मयोगाची तत्त्व समजावून सांगितली व पुन्हा एकदा त्याला श्रेष्ठ स्वधर्म कोणता हे समजावून देऊन त्याला कार्यप्रवृत्त केलं। भगवंत म्हणतात, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। इतरांच्या कर्माचं, धर्माचं उत्तम रीतीनं पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियतकर्माचं पालन करणं हेच श्रेष्ठ आहे। स्वधर्मानुरूप कर्म जरी दोषयुक्त असली आणि वाटली तरीही सुद्धा स्वधर्म पालन करणंच जास्त श्रेयस्कर आहे। स्वतःचं नियतकर्म करताना एखाद्याचा नाश झाला तरीही चालेल, पण दुसऱ्याचं कर्म करण्यापेक्षा तो नाश किंवा ते मरणही जास्त श्रेयस्कर आहे। कारण दुसऱ्याच्या धर्माचं पालन हे नेहमीच भयावह, अनिष्ट आहे। या श्लोकातील स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः या वचनाचं आज मी विवरण करणार आहे। जग ही जणू काही एक रंगभूमी आहे। तिथं प्रत्येकाला आपलं जीवनरूपी नाटक सादर करायचं आहे। प्रत्येकाला आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्कृष्ट अभिनय करून वठवायची आहे। आपल्या वाट्याला आलेली भूमिका ही कदाचित मुख्य नायक नायिकेची नसेलही,
अगदी छोटीशी भूमिका मिळाली तरीही ती अत्यंत मनापासनं आणि चोखपणे वठवायची आहे. तरच आपला हा छोटासा रोल सर्वांच्यावर छाप पाडू शकेल आणि आपलं जीवन सार्थकी लागेल. भगवंत म्हणतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. स्वतःचे नियत कर्म चांगल्या पद्धतीनं केलं तर माणूस निश्चितच सिद्धी किंवा मुक्तीपर्यंत पोहोचू शकतो. स्वधर्मे निधनम श्रेयः म्हणत असताना प्रत्येकाने आपला स्वधर्म म्हणजेच नियत कर्तव्य कर्म कोणतं हे ओळखलं पाहिजे. प्रत्येक माणसाला अनेक कर्तव्य कर्म असतात. उदाहरणार्थ एखादी स्त्री जर पाहिली तर ती एक पत्नी आहे, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे इत्यादी अनेक नात्यांच्या संबंधानं तिच्यासाठी अनेक कर्तव्य कर्म ठरलेली आहेत. तसंच समाजात वावरत असताना, व्यवसायात वावरत असताना ती नोकर व अधिकारी या नात्यानंही बांधलेली असते. याचबरोबर एक नागरिक म्हणूनही तिची देशाच्या प्रतीही काही कर्तव्य आहेत. या अनेक प्रकारच्या कर्तव्यांनी आपण सर्वच जण बांधलेलो आहोत आणि सर्व कर्तव्यांची जबाबदारी यशस्वीरितीनं पार पाडणं म्हणजे काही पोरखेळ नाही. काही कर्तव्याबाबत आपल्याला समाजशास्त्र, न्यायशास्त्र, वेदशास्त्र इत्यादी शास्त्रातून माहिती किंवा नियम समजू शकतात, तर काही कर्तव्याबाबत आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्याकडून संस्कार होत असतात, ज्ञान मिळत असतं आणि त्या सर्व नियमांचं पालन कसोशीनं झालंच पाहिजे. तरच आपली कुटुंब व्यवस्था व समाज व्यवस्था व्यवस्थित राहील. स्वधर्म पालन करत असताना इंद्रियांची आवड निवड महत्त्वाची नाही. उदाहरणार्थ, मला सकाळी लवकर उठायला आवडतच नाही म्हणून एखादा माणूस आपल्या आवडीनिवडीनुसार किंवा सोयीनुसार ऑफिसची वेळ ठरवू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही. तसंच एक काम आवडलं नाही म्हणून एक सोडून दुसरं करूही शकत नाही. एखादी माता म्हणली की मला मुलांना सांभाळण्याचं काम आवडत नाही म्हणून ती टाळू शकत नाही. स्वधर्मामध्ये नेहमीच त्यागाचं, अनासक्तीचं, अलिप्ततेचं अधिष्ठान असतं. माणसानं थोडीशी तरी त्यागाची भूमिका ही नेहमीच मनामध्ये ठेवली पाहिजे. स्वार्थ माणसाला संकुचित किंवा कोत्या मनोवृत्तीचा बनवतो, तर त्यागानं माणूस व्यापक मनोवृत्तीचा होतो. त्यातूनच आपली भौतिक तसेच पारमार्थिक प्रगतीही होत असते. त्यागानं मनःशांती, समाधान मिळतं. भगवंत म्हणतात, बाकी कुठल्याही साधनापेक्षा त्यागानं मिळणारी शांती ही ताबडतोब मिळणारी शांती असते. त्यागात शांतीही अनंतरम. त्यामुळं त्यागमूलक स्वधर्माचरण हेच श्रेष्ठ होय. एखाद्या कंपनीत एखादं मोठं मशीन असतं आणि त्यातील एखादा छोटासा स्क्रू किंवा पार्ट जरी सैल झाला किंवा बिघडला तरी संपूर्ण मशीनचं काम ठप्प होतं. तसंच ही पूर्ण सृष्टी हे ईश्वर निर्मित भलं मोठं यंत्र किंवा मशीन आहे आणि त्या यंत्राचा आपण एक छोटासा भाग आहोत. व एखाद्यानंही जरी स्वधर्माचरण सोडून स्वैराचारानं वागायचं ठरवलं तर संपूर्ण सृष्टीच्या व्यवहारातच बिघाड होऊन जातो. त्याचे परिणाम आपल्याला तर स्वतःला भोगायला लागतातच, पण आपल्या अनिर्बंध वागण्याचे परिणाम सर्व समाजावर, सृष्टीवर, निसर्गावरही होतात. त्यामुळं स्वधर्मे निधनम श्रेय हे कायम लक्षात ठेवावं. स्वधर्म टाळणं म्हणजेच ईश्वरी इच्छेचा, ईश्वरी संकेतांचा, ईश्वरी नियमांचा अनादर करण्यासारखा आहे. ऑफिसमध्ये जशी वरिष्ठाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तशी जीवनातही ईश्वरेच्छा म्हणजे स्वधर्माचरण हेच श्रेयस्कर ठरतं. प्रत्येक कर्म करताना अशी श्रद्धा किंवा भावना मनात ठेवावी की या कर्मानं मी जणू काही परमेश्वराची पूजाच करत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. योग्य त्या स्वधर्माची, कर्तव्य कर्माची निवड करणं हे काम थोडंसं कठीण आणि चातुर्याचं आहे. म्हणून भगवंत सांगतात, योगस्थ कुरु कर्माणी, संयमी व्हा, योगी व्हा, तरच तुम्ही आपले कर्तव्य कर्म योग्य रीतीने निवडू शकाल आणि पारही पाडू शकाल. या ठिकाणी मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एक संन्यासी गुरु आणि त्यांचा एक शिष्य
नदीच्या काठाकाठानं प्रवास करत होते. पावसाळ्याचे दिवस होते. नदी पात्र पाण्यानं दुथडी भरून वाहत होतं आणि अचानक पाण्यासाठी आलेली एक स्त्री पाय घसरून पाण्यात पडली आणि मदतीसाठी धावा करू लागली. संन्यासी गुरु आपल्या बरोबर असलेल्या शिष्याला म्हणाले, अरे तू तर पट्टीचा पोहणार आहेस ना, मग जा, टाक उडी पाण्यात आणि वाचव त्या स्त्रीला. पण तो शिष्य म्हणाला, अहो गुरु महाराज, मी तर संन्यासाची दीक्षा तुमच्याकडूनच घेतली आहे ना, मग त्या परस्त्रीला मी कसा काय स्पर्श करू? माझ्या ब्रह्मचर्याच्या व्रताचा भंग होईल. वास्तविक पाहता त्या स्थळी बघ्यांची खूप गर्दीही जमलेली असते, पण कोणीच मदतीला पुढे सरसावत नाही. त्या क्षणी आपल्या शिष्याबरोबर या विषयावर वाद विवाद चर्चा न करता ते गुरु स्वतःच पाण्यात उडी मारतात आणि बुडणाऱ्या स्त्रीला वाचवून स्वतःच्या खांद्यावरून पाण्याबाहेर घेऊन येतात. अत्यंत घाबरलेल्या स्त्रीला थोडंसं आश्वस्त करतात, धीर देतात आणि ती स्त्री जरा सावध झाल्यावर आपल्या शिष्यासह पुढं मार्गक्रमणा चालू राहते. दिवस असाच जातो. शिष्य आणि गुरु यांच्यात काहीच संभाषण होत नाही. पण रात्री वस्तीला थांबल्यावर तो शिष्य न राहून विचारतो की गुरुजी, तुम्ही स्वतःच आपल्या ब्रह्मचर्याचा भंग कसा काय केलात? त्यावेळी ते गुरु म्हणतात, अरे मी नाही, तूच तर ब्रह्मचर्याचा भंग करतो आहेस. माझं कर्तव्य कर्म त्या स्त्रीचा वाचवणं, जीव वाचवणं हे होतं. ते मी त्या क्षणी केलं. ज्या क्षणी ते कर्म पूर्ण झालं त्याच क्षणी माझ्या मनातून ती स्त्री, ते स्थळ, तो प्रसंग सर्व काही निघूनही गेलं. पण तू मात्र अजून त्याच स्त्रीचा विचार करत बसला आहेस आणि अजूनही तुझ्या खांद्यावर, तुझ्या मनावर ती स्त्रीच आरूढ झालेली आहे. मग सांग बरं, ब्रह्मचर्याचा भंग कुणी केला, तू का मी? असो, योग्य स्वधर्माची निवड करताना आपल्याकडं कुशलता हवीच. अर्थात योग कर्मसु कौशलम याचा विचार आपण नंतर सविस्तर करणार आहोतच. अशा प्रकारे स्वधर्माचरणानं आपण सर्वांना जिंकून घेऊ शकतो, सर्वांची मनं जिंकून घेऊ शकतो आणि आपले सगळ्यांशी संबंध दृढच करू शकतो. यामुळं विगुणात्मक भासणारं कर्मही सत्कर्म होऊन जातं, हे आत्ताच्या उदाहरणावरून लक्षात आलंच असेल. परधर्माचं आचरण भयावह कसं ते आपण एका छोट्याशा उदाहरणावरून पाहू. एखादा सैनिक म्हणाला की मी अहिंसेच्या मार्गाने जाणार आहे, मी शत्रूची हत्या करणार नाही. असं जर तो म्हणला तर चालेल का? त्याचा अहिंसेचा मार्ग कितीही प्रशस्त आणि चांगला असला तरीही त्याच्या स्वधर्माचा विचार करता तो भयावहच नाही का? मोहग्रस्त अर्जुन आपला क्षात्रधर्म विसरला, कारण त्याच्या मनातला मोह सांगत होता की हे युद्ध, ही स्वजनांची हत्या हे विगुणात्मक किंवा दोषपूर्ण आहे. त्यामुळंच तो आपल्या चुकीच्या मताचा आग्रह धरत स्वधर्म टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी भगवंत त्याला सांगतात, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात. आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म कितीही दोषपूर्ण, विगुणात्मक असला किंवा वाटला तरीही त्याचंच आचरण करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचं कर्तव्य कितीही श्रेष्ठ असलं तरीही तो आणि तो तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं पार पाडला तरीही ते कर्म अत्यंत भयावह आणि संकटात टाकणारच आहे. सर्वसामान्य माणसाची अशी वृत्ती असते की आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ते नेहमीच दोषपूर्ण, विगुणात्मक वाटतं आणि दुसऱ्याच्या वाट्याला आलेली कर्म ही जास्त श्रेष्ठ, सरस वाटायला लागतात. आणि अशीच चुकीची समजूत घेऊन तो माणूस जेव्हा स्वतःच्या कर्माकडं पाहतो त्यावेळेला त्याला जास्तच दोष दिसायला लागतात. वास्तविक पाहता प्रत्येक कर्मात, प्रत्येकाच्या स्वधर्मात काही ना काही दोष असतोच. भगवंत म्हणतात, सर्वारंभा ही दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. ज्याप्रमाणे तेजस्वी अग्नीच्या ठिकाणी सुद्धा धुराची मलिनता असतेच, त्याप्रमाणे या सृष्टीत कुठलंही कर्म पूर्णतः दोषरहित नाही. प्रत्येक कर्मात काही ना काही त्रुटी किंवा कमी असतेच. त्यामुळं आपल्या वाट्याला आलेल्या कर्मातील हीनता किंवा दोष शोधण्यापेक्षा ते काम आपण किती सुंदर पद्धतीनं करू शकू याचाच विचार करायला हवा. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला आपल्या बाळाला जन्माला घालणं, त्याला वाढवणं,
याच्यामध्ये किती क्लेश पडतात हे ती माताच सांगू शकेल. तसंच एखाद्या डॉक्टरच्या व्यवसायात त्याला भरपूर पैसे मिळतही असतील, पण त्यासाठी त्याला किती कष्ट पडतात, किती जबाबदारी, किती मानसिक ताण असतो हे त्या डॉक्टरलाच माहीत असतं. केवळ प्रतिष्ठा, मान किंवा धनदौलत देणारी कामं ही श्रेष्ठ वाटली तरी ती प्रत्यक्षात तितकीच कष्टाची, जबाबदारीची, शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण करणारी असतात. आजच्या महामारीच्या काळात नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांचं काम किती कष्टदायक तसंच किती धोक्याचं आहे हे आपण समजून घ्यावं. परंतु हे सर्व लोक आपल्या स्वधर्माचं पालन अत्यंत कसोशीनं करत आहेत. त्यामुळं आपल्या कर्मातील दोष बाजूला ठेवा. स्वधर्माचं पालन निरासक्त वृत्तीनं, कर्तव्य भावनेनं करण्यातच सगळ्यांचं हित आहे. मी जेव्हा ग्रॅज्युएट झाल्यावर बँकेत नोकरीला लागले, तेव्हा मलाही असंच वाटायचं. आत केबिनमध्ये बसलेले मॅनेजर किती आरामात बसलेले असतात. नुसतं कागदावर थोड्याफार सह्या केल्या की यांचं काम संपलं. आणि आम्ही बाहेर क्लेरिकल स्टाफ मात्र किती काम करत असतो, तरीही त्यांना पगार जास्त आणि आम्हाला कमी. पण मला नंतर हळूहळू समजत गेलं की हाताखालच्या लोकांच्याकडून व्यवस्थित काम करून घेण्याचं अत्यंत कठीण काम आणि सह्या करताना डोक्यावर असणारी जबाबदारी ही किती जास्त आहे. ही गोष्ट मी स्वतः प्रमोशन घेतल्यावर जास्त चांगली समजली. समाजातील, व्यवहारातील काही कामं ही खरोखरच थोडीशी हलक्या दर्जाची आणि अशी कामं करायला सहजासहजी कोणी तयार होत नाही. उदाहरणार्थ एखादा कसाई जेव्हा पशुहत्या करत असतो त्यावेळी त्यालाही मनातून आनंद निश्चितच होत नसतो. तोही एक मन, भावना असणारा माणूस असतो, पण त्याच्या वाट्याला आलेलं ते कर्तव्य कर्म असतं. तसंच जेलमध्ये गुन्हेगारांना फासावर चढवणारा माणूस हा सुद्धा एक माणूसच असतो. आपल्यासारख्याच दुसऱ्या माणसाला फासावर चढवताना भले तो कितीही मोठा गुन्हा केलेला गुन्हेगार असला तरी असं काम करत असताना त्या कर्मचाऱ्याला क्लेश होतातच. समोरच्या माणसाच्या मरणयातना पाहणं हे किती दायक आहे याचा विचार करणंसुद्धा आपल्याला नकोसं होतं. असे काही व्यवसाय किंवा अशी काही कर्तव्य कर्म ही विगुणात्मक, दोषपूर्ण असतातच. पण एकूणच समाजव्यवस्थेचं सुसूत्र आणि व्यवस्थित संचलन होत राहण्यासाठी काही माणसांना अशी कामं करावीच लागतात. इथं मन, भावना, कष्ट, प्रतिष्ठा, मोबदला इत्यादी गोष्टींचा विचार बाजूला ठेवून स्वधर्माचरण करणंच सर्वांच्या दृष्टीनं श्रेयस्कर असतं व ही विगुणात्मक कर्म टाळून ते सत्य, अहिंसा इत्यादी तत्वांचा मिथ्या आसरा किंवा आधार घेऊन अन्य लोकांची दुसऱ्यांची कर्म करणं हे भयावहच आहे. त्यामुळं प्रत्येकानं स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. आपली कर्तव्य कर्मच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करून आपल्या जीवनाचं सार्थक करावं. तुम्हाला माझे हे विचार कसे वाटले हे तुमच्या प्रतिक्रियातून जरूर कळवा. आता आपण पुढच्या भागामध्ये योगः कर्मसु कौशलम या वचनावर विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः.